अजित पवार यांची मुंबईमध्ये जनसन्मान यात्रा सुरू झालेली आहे। आज चेंबूरमध्ये त्यांची जनसन्मान यात्रा असणार आहे। अजित पवार हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात त्यांची जनसन्मान यात्रा ही सुरू होणार आहे। चेंबूर आणि अणुशक्ती नगर या भागामध्ये अजित पवार यांची ही यात्रा असणार आहे। अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज चेंबूर आणि अणुशक्ती नगर या भागामध्ये असणार आहे। नवाब मलिक यांच्या मतदारसंघामध्ये आज अजित पवार हे जाहीर सभा देखील घेणार आहेत। अजित पवार यांची चेंबूर आणि अणुशक्ती नगर या भागामध्ये आज जनसन्मान यात्रा असणार आहे आणि अजित पवार जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करणार आहेत। मतदारसंघामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो। दादा, आज खरं तर रक्षाबंधन सुद्धा आहे, त्याच्या शुभेच्छा तुम्ही कसं देतात आहात? तुम्ही रक्षाबंधन झालंय का तुमचं? मी अजूनपर्यंत झालं नाही। मी रात्री लेट नाईट आलेलो आहे। जेवढ्या बहिणी माझ्या इथं हजर असतील त्यावेळेस मी त्यांच्याकडनं राखी बांधून घेईन। ठीक आहे, थँक्यू सो मच। दादा, मुंबईमध्ये आज जनसन्मान यात्रा। अजित पवार हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। चेंबूर आणि अणुशक्ती नगर या भागांमध्ये अजित पवार यांची जनसन्मान यात्रा थोड्याच वेळात निघणार आहे। नवाब मलिक यांच्या मतदारसंघामध्ये अजित पवार हे जाहीर सभा देखील घेणार आहेत। जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करणार आहेत। नवाब मलिक आणि त्यांची मुलगी सना मलिक या देखील या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार जिशान सिद्दीकी देखील अजित पवार यांच्या या जनसन्मान यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे जिशान सिद्दीकी हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत का, अशा प्रकारच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत। अजित पवार, बाबा सिद्दीकी आणि प्रफुल्ल पटेल हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात होईल। अजित पवार यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे आमदार जिशान सिद्दीकी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो, बाबा सिद्दीकी आणि जिशान सिद्दीकी यांनी अजित पवार यांचं स्वागत केलेलं आहे। थोड्याच वेळात अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात होईल। सुप्रियाताईंचं मग रक्षाबंधन मुकणार का यंदा यावर्षी? बाबा जे इथं असतील त्यांचं घेणार तुम्ही, इथं असेल तर घेणार। आज या रॅलीच्या निमित्तानं अल्पसंख्याक बांधवांची देखील मोठ्या प्रमाणात संख्या आहे, महिलांची संख्या आहे आणि सध्या जे कायदे होत आहेत त्याबद्दल त्यांचं प्रामुख्याने म्हणणं आहे की कुठला कायदा झाला? ज्या जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे गेला की नाही? जॉईंट सिलेक्ट कमिटीमध्ये आमचे पण मेंबर असतील, त्याच्या संदर्भामध्ये मी अनेकांशी बोललो। आम्हाला कुठले कायदे करत असताना ते कायद्याच्या दोन्ही बाजू पडताळून बघितल्या जातील आणि कुणावर अन्याय होणार नाही खबरदारी आम्ही घेऊ। पण दादा, मुंबईमध्ये तुम्ही तुमची ताकद वाढवणार का पक्षाची? कारण की गेल्या 25 वर्षापासून तुम्ही लक्ष नाही दिलं मुंबईकडे। नवाब मलिक आज आपल्या कार्यक्रमात असणार आहेत। आतापर्यंत भाजपनं या संदर्भात आक्षेप घेतला होता, आज मात्र बाई स्टेजवर पाहायला मिळतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या। एकदा कार्यक्रम होऊ द्या। दादा, महायुतीच्या नेत्यांकडनं तुमच्यावरती आरोप करण्यात येतात। ते म्हणतात की राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष विश्वासघातकी आहे म्हणून महेंद्र थोरात बोलतात। त्यांनी भाषणात इतर लोक कुणी काय बोलतील त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही। त्यांचे प्रमुख जे लोक आहेत शिवसेनेचे, एकनाथराव शिंदे, इकडं प्रमुख कोण आहेत बावनकुळे साहेब आणि देवेंद्रजी, हे लोक काय बोलतात त्यांच्याकडे मी लक्ष देतो, बाकीच्यांच्याकडे मी लक्ष देतो। थँक्यू। अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज नवाब मलिकांच्या मतदारसंघामध्ये असणार आहे। मुंबईतील चेंबूर आणि अणुशक्ती नगर या भागांमध्ये अजित पवार आज जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत, सभा देखील घेणार आहेत। यावेळी नवाब मलिक हे खुद्द अजित पवार यांच्या सोबत उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर सना मलिक देखील या व्यासपीठावर उपस्थित असतील। बाबा सिद्दीकी आणि काँग्रेसचे आमदार जिशान सिद्दीकी यांनी थोड्या वेळापूर्वी अजित पवार यांचं स्वागत केलेलं आहे। अजित पवार यांच्या या जनसन्मान यात्रेमध्ये काँग्रेसचे आमदार जिशान सिद्दीकी देखील पाहायला मिळत आहेत।